विश्वाचे पालन करता भगवान श्री हरी विष्णू यांना 4 भुजा का असतात? ही फक्त देवत्वाची ओळख नाही, तर विश्व चालवणाऱ्या 4 शक्तींचं प्रतीक आहे, जे आपल्याला 4 हातातून जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान सांगतात. त्या 4 गोष्टी म्हणजेच मन, बुद्धी, अहंकार आणि चित्त. आणि या 4ही गोष्टींवर नियंत्रण ठेवणं म्हणजेच संपूर्ण जीवनावर नियंत्रण मिळवणं. आता पाहूया त्यांच्या हातातील आयुधांची कथा. पहिला शंख. पुराणातील कथेनुसार विष्णूंनी पात्रजन्य दैत्याचा वध करून हा शंख प्राप्त केला. हा शंख म्हणजे ओमचा नाद, सृष्टीच्या सुरुवातीचा आवाज. शंख पवित्रतेचा आणि नव्या सुरुवातीचा प्रतीकही आहे. तो आपल्याला शिकवतो प्रत्येक सुरुवात शुद्ध आणि सकारात्मक विचारांनी करावी. दुसरी आहे गदा. कौमोदकी. गदा ही दैवी शक्तीचं प्रतीक आहे, जी अधर्माचा नाश करण्यासाठी आहे. गदा म्हणजे शक्तीही आणि संरक्षणही. तर ही गदा केवळ बळ किंवा ताकद नाही, शक्ती संतुलितपणे वापरण्याचा संदेश देते. तिसरं आहे चक्र, सुदर्शन चक्र. पुराणानुसार भगवान शिव यांनी आपल्या तपशक्तीतून एक चक्र तयार करून भगवान श्री विष्णू यांना दिले. चक्र हे वेळ, न्याय आणि धर्माचे प्रतीक आहे. ते सांगते कधीही अंधार असला तरी सत्य आणि धर्म नेहमी जिंकतात. चौथं आहे पद्म, कमळ. विष्णूंच्या नाभीतून कमळ प्रगट झालं आणि पुराणानुसार ज्यावरून ब्रह्मदेव निर्माण झाले. कमळ ज्ञान, श्रद्धा आणि आध्यात्मिक जागृतीचे प्रतीक आहे. चिखलात राहूनही ते स्वच्छ राहते. आपल्यालाही शिकवते परिस्थिती कशीही असो, मन नेहमी निर्मळ ठेवा. अशा पद्धतीने भगवान विष्णूंच्या 4 भुजा आपल्याला जीवनाची दिशा देतात. पवित्रता, धर्म, शक्ती आणि ज्ञान. जर आपण हे 4 गुण आपल्या आयुष्यात आणले तर आपले जगही शांत, संतुलित आणि यशस्वी होईल. ओम नमो भगवते वासुदेवाय.